नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, आत्ताची जी बातमी आहे ती बातमी नसून पंढरपूर शहरातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। एक नव्हे अनेक प्रश्न आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत सत्ताधारी पक्षाच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ताताई बेनारे यांनी स्वतः नगरपालिकेकडे अनेक प्रश्नांसाठी वेगवेगळे अर्ज दिलेले आहेत, परंतु या अर्जाची दखल अद्यापही पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने घेतलेली नाही। कोणकोणते प्रश्न आहेत ते आणि कशा पद्धतीने भाविकाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांना नगरपालिका बगल देत आहे, जाणून घ्या। डॉक्टर प्राजक्ताताई बेनारे यांनी नेमकं काय म्हणाले ते। नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता बेनारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण, वास्तव्य पंढरपूर। पंढरपूरला दक्षिण काशी मानलं जातं। सध्या पंढरपूरचं नाव हे जगाच्या नकाशावरती आहे आणि सातत्याने भाविकांचा ओढा हा पंढरपूरकडे आहे, कारण पांडुरंगाला हात लावून पायावरती डोकं ठेवून दर्शन संपूर्ण जगामध्ये कुठं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परंतु सध्या सुट्ट्याचा काळ असल्याकारणानं एवढे भाविक पंढरपूरला येत आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करणारे दिशादर्शक फलक कुठंच नाही आहेत। म्हणजे वास्तविक हे काम नगरपालिकेच्या अखत्यारीत येणारं काम आहे। याबाबत नगरपालिकेने कुठंही पार्किंग कुठं आहे, नदीकडे जाणारा रस्ता कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक कुठं आहे किंवा एखाद्या मठाच्या संदर्भातला दिशादर्शक फलक हा कुठंच नाहीत। त्यामुळे भाविक गावात आल्यानंतर गोंधळून जातात। स्थानिक लोक त्यांना मदत करतात किंवा आमचं पोलीस प्रशासनही त्यांना सांगतं कुठून कसं जायचं आहे। वास्तविक पोलिसांचं हे काम नाही आहे, परंतु माणुसकीच्या दृष्टिकोनातनं पोलीस नेहमीच आलेल्या भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतात। नगरपालिकेचा कारभार हा मनमानी आहे, ढिसाळ हे पंढरपूर बघतच आहे। गावामध्ये घाणीचं साम्राज्य प्रचंड प्रमाणामध्ये आहे। घाण उचलली तर उचलली, कचरा उचलला तर उचलला, अशी परिस्थिती नगरपालिकेची आहे। तसंच खड्ड्याचे रस्ते तर संपूर्ण पंढरपूरमध्ये आहेत। आता वास्तविक हायवेचं वगैरे काम चालू आहे, तो विषय वेगळा आहे, परंतु प्रॉपर पंढरपूरमध्ये अतिशय खड्डे आहेत। धुळीचं साम्राज्य तर एवढं आहे की व्यापाऱ्यांच्या मालावरती दिवसातनं 50 वेळा झाडू मारला तरी ती धूळ कमी होत नाही, अशी परिस्थिती नगरपालिकेची आहे। सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पंढरपूरच्या मंदिरापासून ते सावरकर चौकापर्यंत महिलांच्यासाठी सुलभ शौचालयासाठी माझे 900 अर्ज नगरपालिकेकडे पेंडिंग आहेत, परंतु ह्याच्यावरती अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, त्या ठिकाणी महिलांच्यासाठी स्वच्छ सुलभ शौचालय आणि हिरकणी कक्ष, लहान मुलांसाठी, पाजायसाठी, महिलांसाठी, स्तनदा मातांसाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे, परंतु तीही गोष्ट नगरपालिका गांभीर्याने घेत नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की गावामध्ये आलेल्या भाविकांची अनेक प्रकारे लूट होते, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पावत्या फाडल्या जातात आणि या भाविकांच्याकडनं पैसे काढले जातात। अशा परिस्थितीमध्ये आपल्या पंढरपूरचं नाव बदनाम होतं, हे नगरपालिकेला कळत नाही आहे। तर ह्या संदर्भात देखील मी निवेदन देण्याच्या तयारीमध्ये आहे। तरी माझी CO साहेब किंवा नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न गांभीर्याचा आहे तो व्यवस्थित सोडवा।